नमस्कार मंडळी, आज आपण मस्त खुसखुशीत असे समोसे बनवणार आहोत। बऱ्याच वेळा घरी बनवलेल्या समोस्यांचं एकतर खूप ते तेलकट होतात किंवा त्याचं आवरण खूप मऊ पडतं आणि आतलं सारणही हवं तेवढं चटपटीत बनत नाही। तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत। आपण अगदी परफेक्ट प्रमाणात म्हणजे समोसेच्या पारीसाठी अगदी परफेक्ट तेलाचं किंवा तुपाचं मोहन किती द्यायचं आणि छान कमी तेलकट समोसे कसे बनवायचे तरीही छान खुसखुशीत आणि आतलं सारण अगदी चटपटीत कसं बनवायचं हे संपूर्ण अगदी सविस्तरपणे व्हिडिओत सांगितलेलं आहे। त्यामुळे वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात। तर सगळ्यात अगोदर आपण समोसाच्या पारीसाठी मैदा मळून घेणार आहोत आणि त्यासाठी मी एका बाउलमध्ये 2 वाटी मैदा घेतलेला आहे। आता इथे मी तुम्हाला वाटीचं प्रमाण दाखवणार आहे। आता मैद्यामध्ये आपण 1 चमचा ओवा घालून घेणार आहोत आणि ओवा घालताना तो छान हातावर क्रश करून घालायचा आहे, म्हणजे त्याने चव अगदी छान येते। तर आता ओवा घातल्यानंतर आपण यात चवीप्रमाणे मीठ घालून घेणार आहोत। अगदी साधं सोपं असं पारीचं सगळं साहित्य आहे। आणि आता यात सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे मोहन घालणं। तर इथे तुम्हाला मी वाटीनेच आपण पीठ घेतलं होतं, त्याच वाटीने इथे पाव वाटी मी तेलाचं मोहन देणार आहे आणि शिवाय तुम्हाला मी चमच्याने देखील मोजून दाखवणार आहे। तर पोहे खाण्याच्या चमच्यापेक्षा हा चमचा थोडासा मोठा आहे आणि घेतलेलं तेल बरोबर या चमच्याने 4 चमचे होणार आहे। तुम्ही तेलाऐवजी तुपाचा वापर केला तरी देखील चालणार आहे आणि हे मी गरम केलेलं नाही आहे, अगदी साधं रूम टेम्परेचरवरचं तेल आहे। 2 वाटी मैदा घेतलेला आहे आणि 2 वाटी मैद्याला पाव वाटी तेल किंवा तूप हे अगदी योग्य प्रमाणात मोहन दिलं जातं। तर आता दिलेलं मोहन आपण 2 ते 3 मिनिटभर मैद्याला अगदी व्यवस्थित चोळून लावून घ्यायचं आहे। कारण तेल घातल्या लगेच आपण पाणी घालायची घाई केली आणि मोहन नीट लावून घेतलं नाही तर मोहन घातल्याचा काहीच उपयोग होत नाही। त्यामुळे दिलेलं मोहन जर आपण मैद्याला छान असं एकसारखं चोळून लावून घेतलं ना, तर त्याने काय होतं, ज्यावेळेस आपण समोसा तळायला घेतो तो अगदी एकसारख्या रंगावर तळला जातो आणि शिवाय अगदी छान खरपूसही होतो। तर बघा आता मैद्याची छान अशी मूठ वळली जाते, म्हणजे आपण दिलेलं मोहन अगदी योग्य असं झालेलं आहे। आता मात्र आपण यात मोहन व्यवस्थित लावून झाल्यावर थोडं थोडं पाणी घालून मैदा हा घट्टसर मळून घेणार आहोत। आता समोस्यासाठी जेव्हा आपण मैदा मळायला घेतो ना, तो अगदी घट्ट मळायचा आहे, तो जराही मऊसूत असा मळायचा नाही आहे। म्हणजे आपण ज्याप्रमाणे चपातीचं कणिक मऊ मळतो तसा अजिबात मळायचा नाही आहे। म्हणूनच अगदी थोडं थोडं पाणी घेत जाऊन मैदा हा मळून घ्यायचा आहे। कारण मैदा चुकून जरी जास्त मऊसूत मळला गेला ना, तर त्याने काय होईल, एकतर आपल्याला हवा तसं समोशाला आकार देता येणार नाही आणि आपण किती जरी समोसा तळताना हा छान खरपूस तळण्याचा प्रयत्न केला तरी तो खरपूस तळला जाणार नाही, तो अगदी मऊसूतच तळला जाईल। तर यासाठी समोसाचं जे आपण मैदा मळून घेतो समोसासाठी, तो अगदी घट्ट मळलं जाणं गरजेचं आहे। आणि इथे मी पाण्याचं प्रमाण सांगितलेलं नाही आहे, अंदाजानेच पाणी घ्यायचं आहे, पण मैदा मळताना मात्र छान तो घट्ट मळून घ्यायचा आहे, एवढी काळजी नक्कीच घ्यायची। तर बघा आता आपला मैदा इथे छान असा मळून झालेला आहे आणि आता हे आपण एक 10-15 मिनटं छान असं मुरवण्यासाठी ठेवून देणार आहोत आणि तोवर आता आपण सारणाची तयारी करून घेणार आहोत। तर मी इथे उकडलेले बटाटे घेतले आहेत, एक 6 बटाटे आहेत आणि वजनी मापाप्रमाणे म्हणाल ना तर पाव किलो बटाटे आहेत। त्याचबरोबर मी इथे ओले वाटाणे घेतलेले आहेत आणि ओले वाटाणे मी थोडेसे ना असे वाफवून घेतलेत, मी थोडे पाण्यात घालून ते उकडून घेतलेले आहेत। सोबतच इथे 2 हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत आणि धणे शोपची जाडसर मी भरड करून घेतली, म्हणजे 1 चमचा धणे आणि 1 चमचा शोप अगदी जाडसर त्याची भरड केलेली आहे, पावडर करायची नाही आहे। आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि इतर जे कोरडे मसाले आहेत ते आपण फोडणी घालतेवेळी बघणार आहोत। तर आता मी इथे गॅसवर कढई तापवत ठेवलेली आहे आणि अगदी 1 पळी तेल घालते, म्हणजे त्याहीपेक्षा कमी घातलं तरी देखील चालणार आहे। गॅसची फ्लेम अगदी आपल्याला कमी ठेवायची आहे आणि तेल खूप तापू द्यायचं नाही आहे। तेल हलकंसं तापलं ना तरी पुरेसं होतं। त्यात लगेच आपण थोडी हिरवी मिरची घालून घेणार आहोत आणि गॅसची फ्लेम आपल्याला अगदी कमी ठेवायची आहे। यात आता धणे आणि बडीशेपची जाडसर भरड घालून घ्यायची आहे, गॅसची फ्लेम आठवणीने कमी ठेवायची आहे। अगदी यात चिमूटभर हिंग घालायचा आहे, तो नक्कीच घाला आणि अगदी छोटा अर्धा चमचा हळद घालायची, हळद खूप जास्तही घालायची नाही आहे। आणि आता आपण हे सगळं साहित्य छान परतून घेऊयात, ते जराही करपायला नको एवढी काळजी आपण घ्यायची। तर आता बटाटे आपण हाताने स्मॅश करून घालायचे आहेत, ते अजिबात किसणीने किसून वगैरे घ्यायचे नाही आहेत। तर बघा मी अगदी हातानेच लगेचच ते मॅश करून घेते,
कारण आपण ज्यावेळेस ते सगळं सारण परतायला घेऊ ना तेव्हा त्याची कन्सिस्टन्सी अगदी बरोबर येईल. तर आता बटाटे इथे सगळे घालून झालेले आहेत आणि आपण ते आता छानसे परतून घेऊयात. सारण आपल्याला अजिबात तेलकट होऊन द्यायचं नाही आहे, कारण मग आपण समोसे करतेवेळी आपल्याला त्याचा त्रास होऊ शकतो. हे मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. म्हणून अगदी कमीत कमी तेलाचा वापर करून आपल्याला सारण तयार करून घ्यायचं आहे. आता बटाटा थोडासा परतला ना की त्यात आपण उकडलेले वाटाणे घालून घेऊयात आणि आता वाटाणे घालून देखील ते छानसे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि एक खूप जास्त मिक्स करत बसायचं नाही, अगदी थोडं वरवर मिक्स केलं तरी पुरेसं होतं. आणि यात आता आपण थोडंसं इतर कोरडं साहित्य घालून घेऊयात. म्हणजे अगदी 5 चमचा मी इथे लाल तिखट घालून घेते. आपण जरी हिरवी मिरची घातली तरी थोडंसं लाल तिखट इथे मी घालून घेते. अगदी छोटा अर्धा चमचा मी इथे आमचूर पावडर घालून घेते. अगदी छोटा पाव चमचा मी इथे साधं मीठ आणि थोडंसं इथे मी काळा मीठ घालते. हे दोन्ही मिठांचा वापर करायचा आहे. आणि पाव चमचालाही कमी इथे मी साखर घालते. आता आमचूर पावडर नसेल ना तर लिंबाचा रस वगैरे घालायचं नाही आहे, कारण आपल्याला सारणात पाण्याचा वापर अजिबात होऊन द्यायचं नाही आहे. म्हणून आमचूर पावडर नसेल ना तरी काही हरकत नाही, नाही घातली तरी चालेल, पण तरीही साखर मात्र घाला, त्याने चव अगदी छान येते. आणि अगदी हलकीशी साखर घालायची, खूप जास्त घालायची नाही आहे. आता हे सगळं साहित्य घातल्यानंतर आपण पुन्हा हे सगळं मिश्रण छान मिक्स करून घेऊयात. आणि आता मी मात्र गॅस बंद करते आणि गॅस बंद केल्यानंतर यावर आपण कोथिंबीर घालून घेणार आहोत. आणि कोथिंबीर घातल्यानंतरही छान ते मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता हे तयार झालेलं सारण आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे, कारण गरम गरम सारण आपण समोस्यासाठी वापरणार नाही आहोत. त्यामुळे सारण अगदी थंड होणं गरजेचं आहे. आता सारण छान थंड होऊ देऊयात आणि तोवर आपण मळून घेतलेला मैद्याकडे जरा येऊयात. तर बघा अगदी छान असं घट्टसर आपला जो मैदा मळलेला आहे ना तो आणखीन घट्ट होतो. आपण त्याला मुरवत ठेवल्यावर तो आणखी घट्ट होतो. तर बघा, आणि असंच टेक्स्चर मैद्याचं आपल्याला हवं आहे. तर आता आपण याचे गोळे करून घेणार आहोत. तर तुम्हाला समोसे म्हणजे लहान करायचे असतील किंवा मोठे करायचे असतील त्या अंदाजाने तुम्ही त्याचे गोळे करून घ्या. तर इथे मी खूप लहानही नाही आणि अगदीच मोठेही नाही, मध्यम आकाराचे समोसे करून घेणार आहे. तर मी आता सगळ्या मैद्याचे इथे असे गोळे करून घेते आणि आता आपण लगेच समोसे करायला घेऊयात. तर बघा, एक गोळा घेऊन मी हातावर पुन्हा तो छानसा मळून घेतलेला आहे. आणि आता आपण याला पीठ किंवा तेल असं काहीही न लावता लाटून घेणार आहोत. पण ज्यावेळी समोस्यासाठी पारी लाटून घेतो ना तर अगदीच खूप जाड लाटायचं नाही आहे किंवा अगदीच पातळसरही लाटायचं नाही. मध्यम आपण जाडीचं ती पारी लाटून घेणार आहोत. म्हणजे समोसाचं वरचं आवरण अगदीच खूप जाड नको किंवा अगदी पातळ नको. आणि हो, लाटताना ते आपल्याला गोलाकार न लाटता छान असं लांबट आकारात लाटायचं आहे. तुम्हाला व्हिडिओत दिसतच असेल, आपण असं छान लांबट आकारात लाटून घ्यायचं आहे. आणि मी एवढं जाडीचं ते लाटून घेतलेलं आहे. आता आपण काय करूयात, एका चाकूच्या मदतीने त्याचे 2 भाग करून घेऊयात. बघा, म्हणजे अगदी मध्यम आकाराचे समोसे तयार होतील. तर आता तुम्ही बघू शकता इथे मी पाण्याचा वापर करणार नाही आहे समोसे करताना. आता मी घेतलेलं आहे सारण आणि सारण अगदी पूर्णपणे थंड झालेलं आहे. तर आता आपण जो समोसाला आकार देणार आहोत ना त्यासाठी तुम्ही अगदी काळजीपूर्वक बघा. मध्यावर आपण दोन्ही भाग दुमडून घेतलेले आहेत. तुम्ही पुन्हा बघू शकतात, मध्यापासून आपण दोन्ही भाग दुमडून एकमेकांवर छान असे ओव्हरलॅप केले आहेत, म्हणजे छान तसे चिकटवून घेतले. बघा, आतल्या साईडला 3 बोटं आहेत आणि वरून अंगठ्याच्या मदतीने आणि आतून बोटांच्या मदतीने मी दोन्ही बाजू छान अशा घट्ट दाबून घेते. तुम्ही हवंच तर किनारीला पाणी लावूनसुद्धा हे आकार देऊन घेऊ शकतात. आता बघा, आकार छान असा कोणासारखा झालेला आहे. आणि यात आता आपण सारण भरून घेणार आहोत. सारण भरत असताना अगदी कमी भरायचं नाही आहे किंवा अगदीच जास्तही सारण भरायचं नाही आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मध्यम आपण सारण हे भरून घ्यायचं आहे. बघा, सारण भरल्यानंतर हलकंसं ते बोटाने दाबून घ्यायचं आहे. आणि आता बघा, समोरचा आकार कमी आहे आणि मागचा आकार जास्त आहे. त्यामुळे काय करणार आहोत, आपण मागच्या बाजूला हलकीशी चून घ्यायची. तुम्ही व्हिडिओत बघतच असाल, अगदी हलकीशी चून घेतल्यानंतर हे दोन्ही काठ छान असे घट्ट दाबून घ्यायचे. इथे मी पाण्याचा वापर करणार नाही आहे, कारण मैदा अगदी परफेक्ट छान असा मळला गेलेला आहे. तुम्हाला जर खूप कोरडं वाटत असेल किंवा काठ एकमेकाला चिकटत नाहीत असं वाटत असेल ना तर तुम्ही थोडासा पाण्याचा वापर केला तरी देखील चालणार आहे. आणि अगदी वरचं टोक हलकंसं खेचून घ्यायचं आहे. आणि बघा, सुंदर असा समोसाचा आकार झाला आहे. दिसतोय ना भारी, मस्त.
तर अगदी सोपं आहे समोसाला आकार देणं, खूप काही कठीण नाही आहे, अगदी पहिल्या प्रयत्नात कुणालाही जमेल असंच आहे. तर आता आपण हा तयार झालेला समोसा एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर बघा असे मस्त मध्यम आकाराचे छान समोसे तयार होतात. आता मी तुम्हाला आणखीन एक समोसा करून दाखवते बघा. आता हा जो सरळ भाग दिसतो ना, इथे तुम्ही पाणी लावून घेतलं तरी देखील चालणार आहे आणि शेप देणं तर अगदी सोपं आहे. तुम्ही अगदी काळजीने हे बघू शकता. बघा हे दोन्ही काटा पण एकमेकांवर छानसे चिकटवून घ्यायचे आहेत आणि अंगठ्याच्या आणि आतल्या बोटांच्या मदतीने त्यांना छान असं घट्ट दाबून घ्यायचं आहे, जेणेकरून काय होतं की तळताना आतलं सारण हे बाहेर निघणार नाही. असं घट्ट दाबून झाल्यानंतर छान असं त्याला कोणाचा आकार येतो आणि त्यात आता आपण सारण भरून घ्यायचं आहे. आणि या समोसाचं सारणही एवढं छान चटपटीत झालं आहे ना, नक्कीच तुम्ही व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे सारण करून बघितलं ना, खूप छान होतं. आता बघा मागचा भाग थोडासा मोठा असल्याने काय करायचं आहे, मागे थोडीशी चून घ्यायची आहे आणि आता दोन्ही समोरील बाजू छान एकमेकांना अशा चिकटवून घ्यायच्या आहेत आणि चिकटवताना अगदी छान त्या घट्ट दाबून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आतलं सारण हे बाहेर निघायला नको. कारण काय होतं, सारण जर समोसा तळताना बाहेर निघालं तर समोसा तर खराब होतोच, पण संपूर्ण तेलही खराब होतं. त्यामुळे अगदी काळजीने आपल्याला घट्टसर ते दाबून घ्यायचं आहे. बघा मस्त दिसतो आहे ना. आणि अशा प्रकारे मी इथे सगळे समोसे हे तयार करून घेणार आहे. छान असा घट्टसर आपण दाबून घ्यायचे आणि वरचं टोकही छान घट्ट दाबून घ्यायचे. आता आपण हा दुसरा समोसाही प्लेटमध्ये ठेवून देऊयात आणि अशा प्रकारे मी इथे सगळे समोसे हे तयार करून घेणार आहेत एकाच आकाराचे. तर इथे बघा मी निम्मे समोसे तयार करून घेतलेले आहेत, म्हणजे 8 समोसे मी तयार करून घेतलेत. लगेच आपण तळायला घेऊयात. आता समोसे तळण्यासाठी तेलाचं टेम्परेचरही नीट असणं आवश्यक आहे. म्हणजे अगदी मी छोटासा मैद्याचा गोळा घातला आणि तो खूप लवकर वर आलेला नाही आहे आणि अगदी लालही झालेला नाही, म्हणजे तेल अगदी मध्यम तापलेलं आहे. आता आपण यात समोसे घालून घेऊयात आणि समोसे तळताना गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवायची, हाय फ्लेम करायची नाही किंवा अगदी कमीही गॅसची फ्लेम ही ठेवायची नाही. तर इथे मी एकाच वेळी 4 समोसे घालून घेतलेले आहेत आणि समोसे घातल्या आहे ना, फक्त ते जागचे हलवून घ्यायचे आणि त्यावर अगदी थोडं थोडं आपल्याला तेल हे उडवत जायचे आणि समोसे तळण्यासाठी अगदी कमी तेलाचाही वापर करायचा नाही. जरी ते तेल शोषत नसले ना, तरी कढईत पुरेसं तेल असणं आवश्यक आहे, जेणेकरून ते छान अगदी असे मनमोकळे तेलामध्ये तळले जातात. समोसे ना अगदी छान खरपूस तळले जावेत असे वाटत असेल ना, तर थोडे पेशन्स असणं आवश्यक आहे. कारण समोसे आपण अगदी जर घाई गडबडीने तळलेत, थोडा गॅसही मोठा करून जर तळलेत ना, तर ते वरून त्याचा रंग लगेच बदलतो, पण हवे तसे ते खरपूस होत नाहीत. आणि अगदीच छान खरपूस समोसे हवे असतील ना, तर त्यांना मीडियम गॅस फ्लेमवर तळणं आवश्यक आहे. गॅसची फ्लेम चुकूनही आपल्याला हाय करायची नाही आहे. लागतात अगदी ते 7-8 मिनटं लागतात. जर छान असं कमी आचेवर समोसे तळले तर 7-8 मिनटं लागतात. म्हणून ना जो खरपूसपणा येतो ना समोस्यांना, अगदी बाहेर मार्केटमध्ये मिळतात ना समोसे, त्याप्रमाणे छान खरपूसपणा येतो. त्यामुळे एवढी मेहनत केली तर आणखीन थोडा वेळ थांबायला काहीच हरकत नाही आणि थोडा वेळ दिला ना की एकदम छान हळूहळू त्याचा रंग बदलतो. तुम्ही बघू शकता हळूहळू, खूप असा लगेच त्याचा रंग बदललेला नाही आहे समोस्याचा. अगदी हळूवारपणे मस्त त्याचा रंगही बदलतो आहे आणि तुम्हाला टेक्स्चरवरनं त्याचा खरपूसपणाही दिसतच असेल. तर बघा अगदी मस्त असे समोसे तळले जात आहेत आणि एकही समोसा आपल्याला फुटलेला नाही आहे, म्हणजे तेलामध्ये छान आकार सोडलेला नाही आहे. बघा या रंगावर आपण समोसे हे काढून घेणार आहोत, कारण बाहेर काढल्यानंतर ते आणखीन थोडे गडद होतात. एक 7-8 मिनटं लागतात, म्हणजे 6-7 मिनटं तरी धरून चाला. तुमच्या गॅसच्या फ्लेम तुम्ही कशी ठेवतात त्यावर डिपेंड आहे, पण हाय फ्लेम अजिबात ठेवायची नाही आणि अगदीच कमी ठेवायची नाही. मीडियम फ्लेमवर छान समोसे तळून घ्यायचे आहेत. आता मी अशाच प्रकारे राहिलेले सर्व समोसे हे तळून घेणार आहे. तर इथे आपले सर्व समोसे छान तळून झाले आहेत आणि तुम्ही बघू शकता बघा, दिसत आहेत ना खरपूस, अगदी सुरेख खरपूस दिसतात. एकाच रंगावर सगळ्या बाजूने ते तळून झाले आहेत आणि अजिबात तेलकट नाही. तुम्हाला दिसतही असेल बघा, माझा हात जराही तेलकट नाही आहे. मस्त मध्यम आकाराचे. आता आपण तोडून बघूयात. तर बघा अगदी छान खुसखुशीत असे समोसे झालेले आहेत. सारणही अगदी छान चटपटीत झालं आहे. मी तुम्हाला थोडंसं जवळून दाखवण्याचा प्रयत्न करते की त्याचे छान असे आतल्या बाजूला पदर सुटलेले आहेत. तुम्हाला दिसतं आहे की नाही, म्हणजे क्लिअर दिसतं आहे की नाही माहीत नाही, पण बघा आतून छान असे त्याला पदर सुटलेले आहेत. तर व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे समोस्याच्या पारीसाठी अगदी योग्य तेलाचं किंवा तुपाचं मोहन दिलं गेलं ना, तर समोस्याचं वरचं आवरण छान असं खुसखुशीत होतं
आणि आतलं चटपटीत सारण इतकं सुंदर कॉम्बिनेशन लागतं ना. आणि घरच्या घरी आपण अगदी कमी तेलकट समोसे करून अगदी समोसेची मस्त मजा घेऊ शकतो. तर व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे नक्कीच सगळ्या गोष्टी फॉलो करून असे समोसे करून बघा, तुम्हालाही नक्कीच आवडतील. तर आजची ही समोसाची प्रमाणबद्ध रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये कळवा. रेसिपी आवडली असेल तर पटकन लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशा छान छान रेसिपीज अगदी सोप्या पद्धतीने शिकायला मिळतील. पुन्हा भेटूया छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.